या पुस्तकामुळे बाप कळला. बाबा जलसंपदा खात्यातील 38 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर 30 जून 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. सूर्या प्रकल्प, कुकडी प्रकल्प, निळवंडे धरण, कालवे, पिंपळगाव खांड धरण, कोतुळ पूल अशा मोठ्या स्थापत्य कामांमध्ये योगदान देण्याची संधी त्यांना लाभली होती. नोकरीत असताना अभियंता म्हणून ते कायमच कामात व्यग्र होते. निवृत्तीनंतर मी शेती करणार नाही हे त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे उमेदीची 38 वर्षे कायमच कामात घालवलेल्या बाबांचा निवृत्तीनंतरचा वेळ कसा जाणार ह्या काळजीत आम्ही तिघही भावंड होतो. पण हा पेच त्यांनीच सोडवला. निवृत्त झाल्यावर आमच्या झोळे गावातील विद्यालयाच्या बांधकामात त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि आम्हालाही हायसे वाटले. पण 10 महिन्यांपूर्वी माझी आजी हे जग सोडून गेली आणि बाबा मनाने अस्वस्थ झाले. 7ही भावंडात मुलगा म्हणून ते थोरले होते. त्यामुळे मनातील दुःख कोणाला सांगावे हे त्यांना कळेना आणि त्यांची मनातली घालमेलही कमी होईना. मग त्यांनीच त्यावर उपाय शोधला. आपले दुःख इतरांना सांगितल्याने हलके होते, म्हणून त्यांनी त्यांच्या आजी, वडील व आई यांच्यासोबतच्या आठवणी कागदावर लिहून काढायला सुरुवात केली. एक दिवस मी मुंबईहून गावी आले असताना त्यांनी ते आठवणींचे बाळ माझ्यासमोर ठेवले. मी ते वाचले मात्र आणि अचंबितच झाले. ताबडतोब प्रसादला आज्ञा केली की बाबांना टॅब, पेन ड्राईव्ह आणि पेन ऑनलाईन पाठवून दे. प्रीतलने या गोष्टीची पूर्तता केली आणि आमच्या कुटुंबाचा अतिशय महत्त्वाचा ठेवा पुस्तक रूपाने समोर आला. हे पुस्तक म्हणजे आमच्या वडिलांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांच्या शिदोरीची शब्दाच्या रूपाने दिलेली अमूल्य ठेव आहे. ही शब्दरूपी ठेव पुढील अनेक पिढ्यांना दिशा दाखवत राहील. आयुष्यात प्रत्येक सामान्य माणूस हा त्याच्या परीने परिस्थितीशी संघर्ष करत असतो. हा होणारा संघर्ष त्याला आयुष्यात खूप शिकवून जातो. जितका संघर्ष मोठा तेवढी यशाची झळाळी अधिक. हे पुस्तक म्हणजे वडिलांच्या संघर्षाची गाथा. त्यांनी जगताना केलेल्या बऱ्याच संघर्षाची मी साक्षीदार आहे. पण त्याबरोबरच त्यांनी माझ्या पणजी आणि आजोबांसह व्यतीत केलेले आयुष्य आणि त्यांना आलेले अनुभव यांची अनुभूतीही या पुस्तकाच्या माध्यमातून मला मिळते आहे. आजपर्यंत मला समजलेला बाप हा खरं म्हणजे अर्धाच समजलेला बाप होता. त्याच्या पलीकडे जाऊन उरलेला अर्धा बाप मला या पुस्तकातून समजला. हे पुस्तक त्यांनी लिहिले नसते तर माझ्या बापाचे अर्धे रूपच मला कळाले असते. खरं तर किती सुंदर असू शकतं एखाद्या लेकीसाठी बापाचं बालपण अनुभवणं, हे या पुस्तकाच्या माध्यमातून मला समजलं. प्रत्येक लेकीसाठी तिला तिचा बाप हिरोच असतो, पण या पुस्तकातून मला माझा बाप सुपर हिरो दिसला. या पुस्तकात माझ्या वडिलांनी जगलेले छोटे छोटे क्षण जसेच्या तसे नमूद केले आहेत. ते वाचताना मी हे क्षण त्यांच्या डोळ्यांनी परत परत पाहत जगते आहे. या पुस्तकाचा प्रवास म्हणजे कोशातून बाहेर आलेल्या सुंदर फुलपाखराप्रमाणे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर विहरण्यासारखे आहे. जीवनातील वेगवेगळे पैलू समजून घ्यावेत आणि जगावे असा सारा जीवन प्रवास म्हणजे हे पुस्तक. आयुष्यात आलेल्या परिस्थितीला सामान्य माणूस कसा प्रतिसाद देतो ह्याचे हुबेहूब वर्णन त्यांनी मांडले आहे. माझे वडील खूप छान बोलतात, पण ते लिहितातही छान हे मला हे पुस्तक वाचून कळले. या पुस्तकात 4-5 पिढ्यांचा इतिहास आणि वाटचाल चित्रित झाली आहे. सन 1915 ते 2024 अशा दीर्घ कालखंडाचा हा सामाजिक कौटुंबिक प्रवास आहे. त्यामुळे तत्कालीन नैसर्गिक परिस्थिती, बदलत जाणारे समाज जीवन, नैतिक मूल्ये, कुटुंबाचा चढता आलेख या सर्वांचा परामर्श या पुस्तकात येऊन जातो. कटू असले तरी हे सत्य आहे की आजची पिढी पैसा केंद्रित झाली आहे. त्यामुळे नाती जपण्याचा मूलाधार संपत चालला आहे. हे पुस्तक वाचताना मी कधी रडले तर कधी हसलेही. आयुष्य असेच असते, कधी मनाला सुखावणारे तर कधी मनाला हेलावून टाकणारे. पण प्रत्येक जीव आपल्या परीने जगत असतो आणि विधात्याने लिहिलेली आपली आपली कहाणी पूर्ण करत असतो. आपली सगळ्यांची कहाणी ही मग पुढे पुढे जवळपास सारखीच असते, असे या पुस्तकातून मला जाणवले. हे पुस्तक जसं मला सुखावून गेलं तसं प्रत्येक वाचकाला सुखावून जाईल आणि बाबांची कथा ही आपली सर्वांची कहाणी आहे हे तुम्हाला जाणवत राहील याची मला खात्री आहे. हे पुस्तक वाचताना तुम्ही पण तुमच्या आयुष्याचे ते क्षण आठवून त्यात घटकाभर हरवून जाल. जसं या पुस्तकाने मला आयुष्याचा प्रत्येक क्षण जगायचा असतो हे शिकवलं, तसं तुम्हालाही हे पुस्तक निश्चित काहीतरी शिकवून जाईल.
आणि एक वार तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुमचं मन ते पुन्हा पुन्हा नव्याने वाचायला भाग पाडेल, याची मला खात्री आहे. सौ धनश्री विजय थोरात, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई.